आज आपण भरली ढोबळी मिरची कशी करणार आहे हे बघणार आहोत. चला तर आता रेसिपीकडे वळूया. आपण 2 चमचे शेंगदाण्याचं असं भाजून कूट करून घेतलेला आहे. ओबडधोबड एकदम बारीक नाही करायचं आहे. थोडे आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे दिसले पाहिजे. 2 कांदे आपण बारीक चिरून घेतले. त्यानंतर धनिया पावडर, हळद, मिरची पावडर, जिरे आणि मोहरी. आणि आपण अशी 1/2 किलो ढोबळी मिरची घेतली आहे. ती अशा प्रकारे कट केली आहे. तुम्हाला आता मी थोडी कट केली आहे. थोडी दाखवते मी तुम्हाला 1-2 कट करून. सुरीच्या सहाय्याने तुम्ही हे असं फक्त हे असं जर तुम्ही तर हे बरोबर मधल्यामध्ये असं पूर्ण ह्याचं हे असं निघतं आणि ह्यामध्ये मग आपण ते सारण भरू शकतो. कांदा आणि शेंगदाण्याचा कूट जो बारीक केलेला आहे तो आपण एकत्र करून घेतला. त्यामध्ये अर्धा चमचा धनिया पावडर, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला त्यामध्ये ॲड करू शकता. मी आता कांदा लसूण मसाला 1 चमचा घेणार आहे, पण ते ऑप्शनल आहे म्हणून मी काही सांगितलं नाही. आणि चवीपुरतं मीठ. आणि थोडंसं ह्यामध्ये तेल, 1 चमचा तेल. आता हे सगळं आपण एकत्र करून घ्यायचं. हे पहा सगळं आपण एकजीव करून घेतले आता व्यवस्थित. आता ही जी ढोबळी मिरची आपण कट करून घेतली होती त्यामध्ये आपण हे भरून घेऊया सारण. पूर्ण व्यवस्थित सारण भरून घ्यायचे. हे पहा आता अशा प्रकारे आपण ही आपली सगळी ढोबळी मिरची पूर्ण भरून घेतली आहे व्यवस्थित. आता आपण कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकणार आहे. तेल आपलं व्यवस्थित गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे टाकू 1 चमचा. जिरे व्यवस्थित फुलू द्यायचे. जिरे व्यवस्थित फुलले की आपण त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकू. आता आपले जिरे मोहरी व्यवस्थित फुलले आहेत. त्यामध्ये आपण काय करायचे, जे कांदा मसाले सगळे घालून जे आपण वाटण केलेलं आहे, जे थोडंसं उरलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये परतून घेऊया परत. हे 1 मिनिटभर फक्त परतायचे, जास्त त्याला काही परतत बसायचं नाही आहे. आणि त्यामध्येच आता आपण ह्या ढोबळी मिरची अलगद असं सोडून द्यायची. खायला इतकी छान लागते आणि मुलंही आवडीने खातात. त्याच्यात आपण काही वेगळे मसाले पण ॲड केलेले नाही आहेत. हलक्या हाताने हिला फक्त जरासं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं, एकदम हलक्या हाताने. आणि गॅसची फ्लेम एकदम बारीकच ठेवायची आहे, फास्ट नाही करायचं. ह्याला आता 10 मिनटं गॅस बारीक करून झाकण लावून आपण हे शिजवून घेऊया व्यवस्थित. हे पहा आता 10 मिनटं आपण वाफेवर तिला शिजवली. ह्यामध्ये पाण्याचा एकही अंश टाकायचा नाही. तेलावरच आपण ती पूर्ण वाफेवर व्यवस्थित शिजवून घ्यायची. किती छान झाली आहे बघा. आता आपण ही काढून घेऊया आणि सर्व करून घेऊ. हे पहा अशा प्रकारे आपली भरली ढोबळी मिरची खाण्यासाठी तयार आहे. आणि तुम्ही बघू शकता ही आता तुम्ही मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता. आता शाळा सुरू झालेल्या आहेत सगळ्या, आता घाई गडबड असते. हे सारण जर तुम्ही असं रात्री करून ठेवलं, बारीक कांदा कापून शेंगदाण्याचा कूट वगैरे भरून आणि ते फक्त सकाळी ढोबळी मिरची कट करून त्यामध्ये भरलं, तर घाईच्या वेळेत पण हा डबा तुम्ही मुलांना एकदम छानपैकी तयार करून देऊ शकता. आणि जास्त पातळ पण नाही आहे आणि सुक्कं पण नाही आहे.